कसं वागलंय शकता दोन भूत याला आता असं खर्च पाहिजे पूर्ण तोंड बॅग केले मग शिपायचं कसला पाऊस चालू आहे सगळीकडे नाही का. तर बघू शकता आमच्या घराची लाईट फिटिंग झालेली आहे पण सुद्धा आवडतंय पण कलरची लाईट लावायची पांढरी तर बघू शकता आज आम्ही ना खत शिपायला आलेलो होतो एकतर उसात शिरायची इतकी भीती वाटते आणि त्यात आहे ना आमचं एकतर डुकराने अगोदरच स्वागत केलेलं आहे. ट्रॅक्टर तिकडे लावत होतो खत टाकायचं होतं खाली आणि 1-2-3 मोठे होते आणि 2-4 पिल्लं होते रापारापा ऊस शिरलेले आहेत. एक तर ऊस शिरायची भीती वाटते. मी तर शिरणारच नाही बाबा तुम्ही कारण ते डुकराचं आपल्याला आणि आजचा ब्लॉग आहे ना कंटिन्यू शेवटपर्यंत बघा कारण की आज डुकराला मी एकत्र डुकराला आहे ना पकडणार आहे कारण की डुकराने लय येतात तिला आतमध्ये सगळं ऊस पण खराब केलेला आहे आमचा. मला पण बघायचंय हे डुकराला पकडतात का त्यामुळे ना ब्लॉग अरे पकडणार सोनाली पकडणार कळलं का पकडणार मी पण तू काय माझ्यावर खट टाक मी आहे ना फक्त आता डुकर स्पेशल डुकर पकडितो का नाही बघ फॅमिली ब्लॉग कंटिन्यू बघायचं आहे बरं का. फायनली एक वावर शिपून झालेलं आहे आणि आम्ही दुसऱ्या वावरात आलोत आणि खत शिपायची तयारी चालू आहे ती मिक्स वगैरे करते तो वरती नका करू ना. तर माहिती सोनाली काय आज आपण 20,000 आहेत ना डायरेक्ट माती शिकून दिलेले त्याला तर म्हणतात शेतकरी अगोदर घालावं लागतं मग ते येतं मग जे सगळं आम्ही खर्च केले का जवळपास 20,000 खत आहे आणि 20,000 आम्ही आज मातीमध्ये शिकले आणि सोनालीने 20 रुपयाची जरी काही वस्तू सांगितली का तरी मी ती लवकर आणत नाही. आणि इकडे 20,000 रुपये आणि 20 रुपये कुठं पाऊस यायला लागलाय करा ना पटकन सुरुवात. मी तुमची मालकीन बरं का मालकी राहील तुमचा मोबाईल हा पाऊस आलाय भिजेल तुमचा मोबाईल हा ठीक आहे द्यायचं चालतंय आमच्या मोबाईलची काळजी तुम्हाला मग बघा आता तुमची काळजी आहे मोबाईलची काय होईल बरोबर बरं का गप्पा वाद झाल्या हो तुम्ही तोंड पॅक केलं तुम्हाला दिसणार कसं अंदाजे टाकायचं काय विषय नाही आम्हाला फॅमिली हे बघू शकता दोन भूत याला आता असं खत शिपायचंय पूर्ण तोंड पॅक केलं मग शिपायचं काय कर गोण्या भरून ठेव चालतंय पाऊस येत पैसे 2 रुपये कुठे ते हे काय दिलं सापडले का हो लक्ष्मी तर फॅमिली सोनालीला 2 रुपये सापडले ते कट टाकता देवा अजून दिले असते तर मी किती श्रीमंत झाले असते. किती पाहिजे तसे श्रीमंत होण्यासाठी. तर फॅमिली आमचे ना आता पूर्ण खत शिपून झालेलं आहे आणि आम्ही चाललो घरी. कसं बारीक बारीक तोंड झाले बरं आल्याला कसं तेज होतं तोंडावरती कारण की आता एवढं मोठं खत शिपून आहे का मला वाटतं दमलेलीस तू पण नाही का आणि भूक पण लय लागलेली आहे. हे बघ आता विजय आणि आता आमचं मी ट्रॅक्टर घेऊ वरती गेलो की कारण की इथं नको इथं थोडंफार चूक झाली ना इथं साईडने खड्डे पडलेले पाण्याने माहिती का. तर फायनली फॅमिली आमची आहे ना 3 वावराला खत टाकून झालेलं आहे आणि आता आम्ही चौरायले आहेत घरी. पावसाचं पण वातावरण आहे आता पाऊस आला तरी काही विषय नाही का आणि आता पाऊस पाहिजे आता खताला मस्त. हा आता भूक पण लय लागलेली नाही का. भूक लागली हा. चला ना विजय हॉटेल जवळ चला ना काहीतरी खाऊ सोयाबीन चिल्ली भेटते हा सगळं सोयाबीन चिल्ली खायची चला ना चला ना चला ना चला ना नाही चल विजय कर चल बाबा आता दामन घे रे बाबा मागे येऊन ठेव नको वर पडणार नाही ना यांना बसवलं आता बघा माग मस्त पाडू नका मला पडत नाहीये काय विषय नाही बरं का. तर फॅमिली आता पाहू शकताय त्यांना बसवलंय आता माग मोगड्यावरती गोण्या बिण्या मोकळ्या आणि आता चाललेलो आहेत आम्ही घरी. आमचा पाहू शकतात रस्ता कसला जबरदस्त आहे एक नंबर रस्ता आहे आम्हाला घरी जायला आणि असल्याचं तर मागड तिकडे करायला मजा येते असं चिखला 60 किलो ट्रॅक्टर भारी वाटतं ना. तर फॅमिली आहे बघा इथं आम्हाला आता घरी जायची घाई पावसाची घाई आणि आहे ना शेला पाला घ्यायची घाई एकच झाली भाऊ ऐक ना तर तिथं पण टाकाय जरा ते बघ तिथं टाकायचं झाड आहे ना. भीती काय वाटते तुला आता खत मारलंय तिथं अरे पाऊस आला सोनाली नाही थोडं घेऊन आता शेला थांबल्याबद्दल आयला मग थांबलेलं निदान काहीतरी परवडलं पाहिजे ना. एकच शेळ आहे सध्या आम्हाला तर एकच शेळ पुरतं घ्यायचं नाही का थोडंफार घेतलं तरी काय विषय नाही. काय झालं बरोबर पुढं चला जाऊ आलो तुझं आम्ही पावसा पाण्याचा लागा चालायला तिने सोनालीने पाला घेतलेला आहे आणि मागून पाहू शकतायत पाऊस कसला आलेला आहे जबरदस्त नाही का. आता आणि तुझ्यामुळेच पाऊस आला आणि तुझ्यामुळेच आपण आता भिजणार आहेत कळलं का. आला खाली झाला पाऊस सुरू इकडे पाला पडन खाली नाही बघ ना नाहीतर मांडी ठेव चला बरं आता तुझ्यामुळे भिजायची वेळ आलेली सोनाली आहे का मी तुला चला मग
माझ्या मोजचा म्हणते कुठे काय फॅमिली पाऊस सुरू झालेला आहे. सोनाली पण भिजली मी पण भिजलोय. मला भिजायला आवडतंय. हे कसला पाऊस चालू आहे सगळीकडे नाही का? चला ना चालू ठेवा झाडाखाली नको पाऊस लागत नाही. बघा पाऊस लागत नाही म्हणून झाडाखाली थांबायचं नाही. पाऊस लागला पाहिजे सोनाली नाही का? अरे कॅमेरावरती पण थेंब पडले भाऊन ते पण पुढे चाललेले आहेत. हा काय म्हटली? लय भारी वाटतंय. सगळीकडेच पाऊस भारी पडलाय. पावसात उभं राहून नाही का हा दिसतंय. बन हो तरी पण ए बघा इथं थांबले तर कम थांबलास. मोबाईल वॉटरप्रूफ आहे. मोबाईल भिजत नाही त्याला काय होत नाही मोबाईलला. वॉटरप्रूफ मोबाईल आहे. पॅक बस म्हणाली हळूच चालतंय तर पॅक बस. फॅमिली बघा आता पुढं कसलं आहे सगळ्या चिकल बिकल. कसं वागलंय ट्रॅक्टर. हा झालं ते हा. निघलं. तर आम्ही खत शिपून आल्याच्या नंतर आहे ना आमच्या घरी लाईट फिटिंगचं काम चालू होतं आणि ह्या 2 रूम मधलं पण झालं आणि ह्या दोन रूम मध्ये चालू होतं. तर बघू शकतात किती छान झालेलं आहे. तर बघू शकतात आमच्या घराची काल लाईट फिटिंग झालेली आहे. किती भारी झाली आहे. मला तर नुसतं बटन दाबवतंय बंद करू वाटतंय. कलरची लाईट लावायची, पांढरी लाईट लावायची, लाल लावायची, पांढरी लावायची. तर बघू शकतात किती छान झालेलं आहे. तर घराचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी ना आताच सबस्क्राईब करा कारण की आम्ही आता थोडंसं काम राहिलं ते पूर्ण झाल्याच्या नंतर आहे ना मस्त पूर्ण घराचा ब्लॉग तयार करणार आहे. तर बघू शकतात आजचा ब्लॉग इथेच थांबवते. बाय बाय.